आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत दाल बट्टीची रेसिपी, जी बनवायला तर सोपी आहे परंतु खायला म्हणाल तर त्याहून भन्नाट आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। इथे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी। आता हे कसं बनवायचं किंवा याचं जर तुम्हाला प्रमाण हवं असेल ना तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा, याचं तुम्हाला प्रमाणसुद्धा नक्कीच देईल। 1 चमचाभर ओवा हातावरती छान असा क्रश करून घालायचा आहे। एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर मोठा चमचाभर आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन इथे मी घातलेलं आहे। छान व्यवस्थित एकजीव करायचं। पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडासुद्धा यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर हे जे पीठ आहे ना आपल्याला कोमट पाण्यामध्ये छान असं चपातीला जसं कणिक मळतो ना तसं भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। भिजल्यानंतर छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याच्या आपल्याला चपात्या लाटायच्या आहे। साधारणतः इथे माझे 6 गोळे या ठिकाणी या पिठाचे तयार झालेले आहे। एकदाच आपल्याला सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या छान लाटून घ्यायच्या आहे। त्यानंतर 3-3 चपात्यांचा आपल्याला रोल तयार करायचा आहे। अगदी जास्त सुद्धा चपात्या एकावर एक ठेवून आपल्याला रोल तयार करायचा नाही, नाहीतर आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना ह्या आतून कच्च्या राहतात। तर 3-3 चपात्यांचा रोल आपल्याला करायचा आहे। पहिली चपाती ठेवायची, त्यावरती तूप टाकायचं, थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि मग दुसरी चपाती, अशा 3 चपात्यांचा रोल आपल्याला तयार करायचा आहे। तर मस्त असा रोल या ठिकाणी मी घट्ट बांधून घेतलेला आहे। 2 रोल या ठिकाणी माझे तयार झालेले आहे। आता वाफवण्यासाठी ठेवून देऊया। तर मधोमध कट करून घेऊया, कारण चाळणीमध्ये बसणार नाही। तर मी मधोमध कट करून घेतलेलं आहे। चाळणीला आतून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या छान वाफवून घ्यायचे आहे। वाफल्यानंतर पूर्णपणे थंड करायचे आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये मस्त सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून काढायचे आहे। मस्त असं सोनेरी रंग आला की तेलाच्या बाहेर काढायच्या। मस्त आपल्या ह्या डाळ बट्ट्या इथं तयार झालेल्या आहे। गरमागरम डाळीसोबत किंवा वांग्याच्या भाजीसोबत ह्या अप्रतिम लागतात। तर मग कशी वाटली रेसिपी आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मला लाईक आणि फॉलो नक्की करा।